आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व वादळी, वादळाचा जसा थांगपत्ता लागत नाही तसंच राज ठाकरेंचं आहे। भाजपा मंत्री चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं कौतुक। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार 3 दिवसात प्रचाराच्या 12 सभा घेणार। दादांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनलची निवडणुकीत लढत। माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना दमदाटी, काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यास तयार। कारखाना विकायला काढला आहे का? चंद्रराव तावरेंचा अजित पवारांना सवाल। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मी इच्छुक नाही, पालकमंत्री पदाच्या वादात मला पडायचं नाही। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आरएसएस आणि भाजपचा समन्वय समितीची नागपुरात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित। पंतप्रधान मोदी 5 दिवसीय परदेश दौऱ्यावरती। मोदी 16 आणि 17 जूनला होणाऱ्या G7 परिषदेला उपस्थित राहणार। कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देणार। धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद, गैरव्यवहार होत असतानाही पालकमंत्र्यांकडून कारवाई नाही। भाजपा जिल्हाध्यक्षांचा आरोप। दरम्यान सरनाईकांकडून भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटलांची तक्रार। डीपीडीसीच्या विकास निधीला स्थगिती दिल्याचा। गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना धक्का। मुक्ताईनगर मतदारसंघातील पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रदेश युवक सचिव विजय चौधरीसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश। महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बीडच्या मस्साजोगमध्ये उद्या होणारा रास्ता रोको आंदोलन स्थगित। उद्यापासून बीड जिल्ह्यातील शाळा सुरू होणार। विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये म्हणून आंदोलन तात्पुरतं स्थगित।